जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 27/9/2024 रोजी भारतीय राज्यघटनेचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथून महार वतन परिषदेचे कार्यकर्ते पुणे ते मंत्रालय पायी पदयात्रा निघाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर जावळे, संजय भालेराव, दिलीप गायकवाड, बोकीफोडे सर इत्यादी कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. परिषदेच्या विविध मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूल मंत्री यांच्याकडे केल्या आहेत. महार वतन इनाम वर्ग 6ब भोगवटदारांचा 50% नजराना माफ करावा. पुणे रिंग रोडमध्ये संपादित केलेल्या महार वतन जमिनीचा 10% नजराना बेकायदेशीर वसुली बंद करा इत्यादी मागण्या मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्याकडे केल्या आहेत. महात्मा ज्योतिबा फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा रमाईचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा. ओके. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. या ठिकाणी आपण समस्त महार वतनदार महाराष्ट्र राज्य खरं म्हणजे यांच्या वतीने आपण या ठिकाणी या पुणे टू मुंबई पायी लाँग मार्चचे आयोजन आपण या ठिकाणी केलेले आहे. आपण बघतोय की गेल्या 14 ते 15 वर्षापासून आम्ही या ठिकाणी महार वतन समस्त महार वतन परिषदेतर्फे आपण गेले प्रत्येक आंदोलन केले. मागच्या 20 ऑगस्टला आपण आंदोलन केलं, याच्या आधी आपण अधिवेशन केले. पण हे सगळं करत असताना या सरकारला कुठं जाग येत नाही. हे सरकारला बाकी सर्व समाजाचे प्रश्न महत्त्वाचे वाटतात, पण या ठिकाणी पिढ्यानपिढ्या जो पिढ्यात पडत आला आहे त्याचा कोणी विचार केला नाही. असा महार वतनाचा जो प्रश्न या ठिकाणी रेंगाळत राहिलेला आहे तो प्रश्न मार्गी लावण्याचं या सरकारच्या मनोमनी नाही आहे. आणि आपण बघतोय आमची प्रमुख याच्यामध्ये मागणी काय आहे की याच्यामध्ये जो अन्यायकारक नजराना जो 50% आहे हा नजराना माफ करणं, संपूर्णपणे माफ करणं ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे. आणि आपण बघतोय की हे महार वतन काय आम्हाला सरकारने दिलेलं नाही आहे, तर आम्हाला हे 1700 सालापासून मिळालेलं महार वतन आहे. ही आमची जहागिरी आहे, ही आमची शौर्याची जहागिरी आहे. आणि याला आपण कशाबद्दल हा यांचा टॅक्स भरायचा, कशाबद्दल हा यांचा नजराना भरायचा, तर त्याच्याबद्दल आमचं प्रमुख मागणी याच्यामध्ये आहे. हे करत असताना या सरकारला कुठल्याही प्रकारची जाग येणार नाही. म्हणून यांना झोपेतनं जागा करण्यासाठी आम्ही पुण्यापासून ते मुंबईपर्यंत या ठिकाणी या पायी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आणि आम्हाला आमचे बांधव हे जागोजागी या ठिकाणी सहभागी होणार आहेत. देवरोडमध्ये सहभागी होणार आहेत, कामशेतमध्ये सहभागी होणार आहेत, लोणावळामध्ये सहभागी होणार आहेत. त्याच्यामुळं ही जी आत्ता हे आम्ही जे पायी मोर्चा काढतो आहे याची ही सुरुवात आहे. याचा मोठ्या प्रमाणामध्ये याचा उद्रेक होणार आहे. आणि आम्ही सरकारला ही विनंती करतो की याची दखल घेऊन आपण याचा लवकरात लवकर 50% नजराना माफ करावा. जोपर्यंत हा नजराना माफ होणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन असंच चालू राहणार. या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आज दिनांक 27 तारखेला या पायी लाँग मार्चचं आयोजन या ठिकाणी सुरुवात होतं आहे. आणि आपण 1 ते 2 तारखेला मुंबईवरती मंत्रालयावरती आपण पोचणार आहोत. आणि या मंत्रालयावरती या सरकारला जागा करण्यासाठी सर्व एकत्र येऊन त्या ठिकाणी मोर्चा करणार आहोत. त्यांच्याबरोबर त्यांचा निषेध आपण या ठिकाणी करणार आहोत. जागोजागी या ठिकाणी सर्व लोक या सहभागी होणार आहेत. याच्यामध्ये प्रमुख सन्माननीय आमचे संजयजी भालेराव साहेब आहेत, त्यांची जी टीम आहे ती सतत या ठिकाणी चालत राहणार आहे. आणि पायी मोर्चांचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे. या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपण देखील या मोर्चामध्ये सगळ्यांनी सामील व्हायचं आहे पायी लाँग मार्चमध्ये. आणि नाही जमलं तरी 1 तारखेला या ठिकाणी आपण मंत्रालयावरती सगळ्यांनी उभा राहायचं आहे आणि सगळ्यांनी याच्यामध्ये सामील व्हायचं आहे. जय भीम. मी पांडुरंग शेलार, माजी कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल ऑफ इंजिनियर्सचा मी पुणे शाखेचा अध्यक्ष आहे. या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. एक महाराष्ट्रामध्ये महार वतनदाराच्या वतीने एक क्रांतिकारी पाऊल
या ठिकाणी आज 27/9च्या निमित्ताने आपण या ठिकाणी आखत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला स्मरण करून पुणे टू मुंबई या लाँग मार्चची सुरुवात या ठिकाणी होत आहे. आमचे मित्र महार वतन परिषदेचे जनरल सेक्रेटरी चंद्रशेखरजी जावळे साहेब यांनी तुम्हाला थोडक्यात सांगितले, परंतु मी तुम्हाला यापुढे थोडक्यात असं हायलाईट करतो की महार वतनाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये महार वतन हजारो हेक्टर जमीन एक शौर्याचं प्रतीक म्हणून महाराजांना त्या काळी दिलं गेलेलं आहे आणि त्या प्रतीकाचं पूर्वी त्याला इनाम असं म्हणत होते. शौर्याचं प्रतीक असल्यामुळे त्याला इनाम सहाबत्या जमिनी असं म्हणत होते. परंतु त्यानंतर या महार वतनामध्ये अनेक जाचक अशा अटी शासनाने लावल्या की ज्यामुळं हजारो शेतकरी महार वतन लाभधारक या वतनाचा उपभोग घेऊ शकत नाहीत. त्या बाबतीत त्या जमिनीची ते डेव्हलपमेंट करू शकत नाहीत, येणे करू शकत नाहीत. तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाने ज्या जाचक अटी घातलेल्या आहेत त्यामध्ये 50% नजरावरची रक्कम माफ झाली पाहिजे ही पहिली अट आमची या परिषदेच्या निमित्ताने आहे. दुसरी अट अशी आहे की रिंग रोडमध्ये जो 10% नजराना वसूल करत आहे त्याला बेकायदेशीरपणे जिजिया कराप्रमाणे तो वसूल केला जात आहे, तो देखील करू नये, तो तात्काळ रद्द करावा. ज्यांचा रद्द केलेला आहे ते जबरदस्ती तो देखील परत दिला जावा अशा प्रमुख मागण्या आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये सर्व वतनदारांच्या दृष्टीने सर्वात मोठं हे क्रांतिकारक पावल सर्व महार वतनदारांच्या वतीने या ठिकाणी होत आहे. आमचे महार वतन परिषदेचे अध्यक्ष दिलीपजी गायकवाड, सेक्रेटरी चंद्रशेखरजी जावळे, संजयजी भालेराव, जोगदंडजी आणि बरेच कार्यकर्ते या ठिकाणी उत्स्फूर्तपणे पुणे ते मुंबई 200 किलोमीटर पायी चालणार आहेत. तर या क्रांतिकारक लढ्यामध्ये सर्व महार वतनदारांनी सर्व समाजांनी पाठिंबा दिला पाहिजे. कारण शासनाने अनेक समाजाच्या जमिनीमधला जो काही कर आहे किंवा काय जो काही घेतात नजरानं किंवा काय तो माफ केलेला आहे. फक्त महार वतनाच्या बाबतीमध्ये शासन अजून देखील हा निर्णय घेत नाही. त्यामुळं महार वतनाचे जे लाभधारक आहेत महाराष्ट्रातले त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात अन्याय होत आहे. जमिनी असून त्या जमिनीचा उपभोग घेता येत नाही आहे. त्या जमिनी अनेक लोकांनी ते लाटलेल्या आहेत. अष्ट्याहत्तरच्या GR प्रमाणे बऱ्याच लोकांना ते जमिनी परत केलेल्या आहेत, परंतु त्याचं प्रमाण खूप कमी आहे. पण इथून पुढं सर्व महार वतनधारकांच्या जमिनीचा उपभोग घेता यावा, त्यांना त्याचा लाभ घेता यावा यासाठी आपण सर्व समाजांनी सर्व वतनदारांनी या क्रांतिकारक लढ्यामध्ये अग्रभागाने पुढे होऊन या लढ्याला पाठिंबा द्यावा अशा प्रकारची मी विनंती करतो. आणि माझं थोडक्यात मी जे आहे ते भाषण संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. थांबा काका, 2 मिनिट थांबा जरा तुम्ही ऐका ना, थोडा खाली घ्या. बस बोला. लॉंग मार्च का काढलाय? सर्वप्रथम सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. बोला. आज या ठिकाणी महार वतन परिषदेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सरकारने जो आपल्यावर 50% नजराना भोगावटा नंबर आपल्या जमिनीवर लावलेला आहे तो भोगावटा नंबर 2च्या ज्या जमिनी आहेत त्या एक भोगावटा नंबर 1 मध्ये करण्यासाठी व जो 50% नजराना लावलेला आहे तो 50% नजराना रद्द व्हावा यासाठी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते डायरेक्ट मुंबईपर्यंत पायी प्रवास करणार आहे. कारण हे झोपलेलं सरकार आहे. या झोपलेल्या सरकारला जोपर्यंत जाग येणार नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन पायी आंदोलन असेल. काही दिवसांनी आम्ही रोडवर उतरणार आहोत. परंतु महार जो समाज आहे त्या समाजावरच का अन्याय होतो? कारण महारांच्या ज्या जमिनी आहेत हे शौर्याचं प्रतीक आहे. आम्हाला त्या जमिनी 1463 ते 1482 पर्यंत त्या जमिनी मिळाल्या होत्या. आमचा जो सरदार होता लढवाऊ तो अमरनाका होता आणि त्या अमरनाकांनी या जमिनी महाराष्ट्रातील सर्व महार वतनदार आहेत, महार जमीनदार आहेत त्यांना त्या जमिनी दिल्या होत्या. आणि त्या जमिनीवर सरकारचा मात्र अधिकार नसताना सरकार जाणून बुजून आमच्यावर 50% नजराना म्हणजे मोहम्मद आघोरी असेल, मोहम्मद घोरी असेल यांनी ज्या पद्धतीने भारतावर जिजिया कर बसवला होता त्याचप्रमाणे आज हे सरकार आमच्यावर जिजिया कर बसवून या महार समाजावर अन्याय करत आहे. म्हणून या सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करून आमचा जो 50% नजराना आहे तो या सरकारने तेवढीच जर माफ केला नाही तर यापुढची जे आंदोलन आहेत ते आम्ही सगळ्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा नजराना माफ करेपर्यंत आम्ही गप बसणार नाही. या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो.
2 शब्द बोला फक्त कसं. दिगंबर इकडे ये. ऐका ना थोडा बोला सांगा ना 2 शब्द बोल थोडा. हा. मी सकाळची खंडू गायकवाड तालुका वेल्हे जिल्हा पुणे. आज या ठिकाणी मुंबई ते पुणा हा महावतन परिषद आज आयोजित केलेले आमचे जावळे साहेब इतर कार्यकर्त्यांची मला नावं माहिती नाही, परंतु आता जे साहेबांनी जे सांगितलं आहे त्याला आमचा पाठिंबा आहे. आणि इथून पुणे ते मंत्रालयापर्यंत पायी मोर्चा जायचं आहे. सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे आणि गावागावातून जिल्ह्यातून लोकांना खडबडून जागे करून आज ह्या सरकारने काय हा अन्याय केलेला आहे. हा अन्याय आपल्याला न्याय मिळेपर्यंत हा तिथून आपण जाणार नाही हीच अपेक्षा करतोय. तिथं बोलून काय जमायचं नाही. आपण सर्वांनी आता कामाला लागायचं आहे. एवढंच मी बोलतो. एवढे बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. घ्या गायकवाड साहेब, घ्या 2 शब्द घ्या. अरे वतन आमच्या हक्काचं चला. नाही कुणाच्या बापाचं. अरे वतन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बद्दल घोषणा द्या. एक वाक्यावर करतो. या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं आहे की महारवतनाच्या या लढ्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक, मराठा, मुस्लिम, माळी आणि बौद्ध अशा सर्व जाती धर्माचे लोक या लढ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. या लढ्याचं हे वैशिष्ट्य आपल्याला मानावं लागेल. बस झालं माझं. घ्या थोडंच घ्या. मी संतोष मुकेपुढे महारवतन संवर्धन समर समितीचा अध्यक्ष भागाध्यक्ष आहे. गेल्या 10 वर्षापासून आपण भारत सरकारकडे ज्या महाराष्ट्रातील महारवतन जमिनीच्या काय वेगवेगळ्या समस्या आहेत त्याच्यावरती पाठपुरावा करत आहे. या पाठपुरावा करत असताना 3 सप्टेंबरला कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी आपला महारवतनाबद्दलचा विषय मंत्रिमंडळासमोर ठेवा म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. आणि 14 तारखेला माननीय नामदार केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की हा विषय तात्काळ मंत्रिमंडळासमोर ठेवावा. आणि महसूल सचिव यांना भेटलो असतं सचिवांनी सांगितलेलं आहे की 2-3 महिन्यापूर्वी महाराष्ट्र वतन संदर्भातली जी फाईल आहे ती आम्ही मुख्यमंत्र्याकडं कॅबिनेटसमोर ठेवण्यासाठी मान्यता मिळवून पाठवली होती. पण मुख्यमंत्री त्यावरती शेरा मारलेला आहे की ज्या महाराष्ट्र संघटना आहेत त्यांची संयुक्त बैठक बोलवा म्हणून. त्यानंतर सचिव यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं कुठल्या संघटना आहेत आणि कुणाला बोलवायचं त्यामुळे यादी द्या आणि ती यादी दिल्यानंतर आम्हाला तारीख पण कळवा. त्यावर मुख्यमंत्री आतापर्यंत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. तरी मुख्यमंत्र्यांना ह्या रॅलीच्या माध्यमातून जाळ करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांना ह्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आपण महाराष्ट्रातील सर्व पक्ष संघटना जनता महारवतन परिषदेचे जी लॉंग मार्च आहे ह्याच्यामध्ये जास्त सामील व्हावं अशी विनंती करतो. जय हिंद जय भारत. ओके, घोषणा घ्या बघा. घोषणा द्या आता. बस घोषणा घ्या. घोषणा द्या आता. बस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो. तिन्ही देतो महात्मा द्या. फुलेंचा विजय असो. एक मिनिट. आता स्टार्ट. सर्वांना क्रांतिकारक जय भीम, जय लहुजी, जय शिवराय, जय अण्णाभाऊ साठे. आज पुणे ते मुंबई या ठिकाणातील महारवतनाचा जो विषय आहे खऱ्या अर्थानं हा विषय संपूर्ण महारवतनाचा नसून SC-मधील जे काही जाती आहेत खऱ्या अर्थानं जे काही वतन भेटलेलं आहे आम्हाला त्या वतनामधील जो नजराना आहे आमचा 50%, त्या 50% नजराना हा तात्काळ सरकारने रद्द करावा यासाठी आदरणीय संजय मामा बालेराव आणि आम्ही सर्व या ठिकाणातील जावळे साहेब असतील, गायकवाड साहेब असतील, कांबळे साहेब असतील, इतर सर्व या ठिकाणातील कार्यकर्ते खऱ्या अर्थाने या सरकारला आम्ही या ठिकाणी लक्षवेधी करण्याचा प्रयत्न करतो आहे की बाबा जे आमचं महारवतन आहे आणि जो आम्हाला खानदानी ज्या जमिनी आम्हाला भेटलेल्या आहेत खऱ्या अर्थानं त्या जमिनीचा तुम्ही जो 50% नजराना घेताय कोणत्या बेसवर घेताय किंवा का घेताय जे खऱ्या अर्थानं आमच्या वडिलोपार्जनांनी ज्या जमिनी चालवल्या होत्या ज्या जमिनीवर आम्ही करतोय आणि खातोय आणि आम्हाला त्या ठिकाणी काही जमिनी विकायचं असल्यावर त्या ठिकाणी आम्हाला जो नजराना भरावा लागतो आणि तो नजराना खऱ्या अर्थानं सरकारनं हा नजराना 50% चुकीचा त्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे. म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि या ठिकाणातील पालकमंत्र्यांना मी सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर आमचा हा जो मुंबईचा जो प्रवास आहे हा 1 तारखेला मुंबईच्या दिशेला त्या ठिकाणी धडकणार आहे. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर या मोर्चाची दखलपात्र घेऊन त्या ठिकाणी आपण तात्काळ बैठक लावून जो काय महाराष्ट्रामधील जो महारवतनदारांचा जो विषय आहे
खऱ्या अर्थानं तो विषय आपण मार्गी लावावा. अन्यथा हा समाज येतो ट्रेलर आहे, पिक्चर तो आम्ही बाकी आहे. खऱ्या अर्थाने 1 तारखेला त्या ठिकाणी बहुसंख्येने राज्यातील पूर्ण महार वतन जो वतनदार आहेत ते वतनदार त्या ठिकाणी येणार आहेत आणि या सरकारला जाब विचारणार आहेत. हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय शिवराय, जय भीम, जय लहुजी, जय अण्णाभाऊ साठे. बस एवढं बघत नाहीत कोण. बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहीर अण्णाभाऊ साठेंचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा एक फोटो घ्या जरा. एक फोटो घ्या सर त्यांचा. एक चांगला फोटो घ्या. थोडं तुमच्या चेहरा नाही सर, तुम्ही इकडे या. हां फोटो घ्या जरा. सगळे या, बाकीच्या समोरचे होते सगळे पुढे या ना. थोडं दोघं तिकडे दादा या पुढं. दादा या. सुजन, कांबळे साहेब या. बोर्ड जरा थोडा बोर्ड जरा वर घ्या, थोडा वर घ्या, चेहरा दिसू द्या. हां चांगला काढा फोटो, काढ 2-3 काढ. आला का? हां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सावित्रीबाई फुलेंचा छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा क्रांतिपिता लहुजी वस्ताद साळवेंचा राजे उमाजी नाईकांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे वतन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे वतन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे वतन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. वतन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे कोण म्हणतात देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतात देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. वतन आमच्या हळूहळू या, नाही जरा हळूहळू हळूहळू. हां हळूहळू. हां या. घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतात देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो. छत्रपती शाहू महाराजांचा विजय हो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय हो. राज्यक्रांती उमाजी नाईकांचा विजय हो. लहुजी वस्ताद साळव्यांचा विजय हो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय हो. अरे कोण म्हणता देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणता देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. वतन आमच्या हक्काचं. अरे वतन आमच्या हक्काचं.